लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी भगत सुकृताची जोडी भगत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमादेवी वर बापर बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा
संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्या सर्व भावदास झालो त्याचा सर्व भावदास झालो त्याचा संताची हित करीती सकळ हेची माझे हित करते सकळ हेची माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी आगनिया मज वाहतील कडी आगलिया मज वाहतील कडी आगनिया मज वाहतील कडी आगलिया मज वाहतील कडी यांचे आणे जोडे सर्व सुख त्यांचे याने जोडे सर्व सुख त्यांचे याने जोडे सर्व सुख हेची माझे हित करते सकळ हेची माझे हित करते सकळ हेची माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविना तुका म्हणे शेष सेविना आवडी तुका मने शेष सेविना आवडी तुका म्हणे शेष सेविना आवडी जनन मोडी बोली वचनन मोडी बोलिली वचनन मोडी हित करीती सकळ हेची माझ हित करीती सकळ माझे हित करीती सकळ हेची माझ हित करीती सकळ गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई जय गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई जय गोपाळ कुमाई 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 संताची पाय संताची पाय हा माझा विश्वास संताची पाय संताची पाय संताची पाय हा माझा विश्वास सर्व भावदास
भावनाच झालो त्यांचा सर्व भावनाच झालो त्यांचा सर्व भावनाच झालो त्यांचा हेची माझे हित हेची माझे हित हेची माझे हित करीतीचा करा हेची माझे हित हेची माझे हित करीतीचा करा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज केशव गोविंद भगवान विठ्ठल 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 विठ्ठल
ताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझे हित करीते सकाळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. भागलिया मज वाहातील कडिये, त्यांची याने जोडे सर्व सुख. त्याची माझे हित करीते सकाळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. त्याची माझे हित करीती सकाळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संताजिया त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार, कृपादारे कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ. श्री क्षेत्र पावन पवित्र भूमी शिंगवे केशव दत्ताचे गोविंदाचे केशव गोविंदाचे या पवित्र पावन भूमीमध्ये केशव गोविंदाच्या या पवित्र दरबारामध्ये सालाबादप्रमाणे हा अखंड हरिनाम महोत्सव याही साजरी होत आहे. हा सप्ताह अतिशय जुना आहे. गेली 46 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमासाठी नामांकित सर्व गुणी या केशव गोविंदाच्या दरबारात येतात. काल्याचे कीर्तन महान तपस्वी डॉक्टर विकासानंदजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे. श्रद्धेय वैकुंठवासी श्री गुरु तनपुरे महाराज राष्ट्रसंत, परम श्रद्धेय श्री गुरु उमरेकर महाराज रघुनाथ महाराज उमरेकर यांच्या कृपा आशीर्वादाने वचलाताई अक्का, आदरणीय साबळे महाराज, श्री ज्ञानदेवा भगवान की जय. विठाला 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 विठाला. वचलताई अक्का साबळे, आदरणीय पूज्य सुखदेव महाराज गाडेकर, आदरणीय पूज्य गंगाधर महाराज गाडेकर यांच्या पवित्र आणि कुशल मार्गदर्शनाखाली गावातील सर्व वडीलधाऱ्या माणसांच्या आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रामुख्याने विशेष करून ही जी तरुण मंडळी आहे, या तरुण मंडळीच्या विशेष सहकार्यातून, कष्टातून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी साजरी होत आहे. यात्रा असते, केशव गोविंदाची यात्रा असते, परंतु यात्रेत हा सप्ताह सुरू आहे. म्हणजे केशव गोविंदाची जी यात्रा आहे, या यात्रेमुळे, या सप्ताहामुळे केशव गोविंद
आपल्या शिंगव्यावर प्रसन्न आहेत, खुश आहेत. नाहीतर यात्रा म्हटलं की वेगळंच काहीतरी असतं. आणि आताच काही दिवसापूर्वी आपल्याच परिसरामध्ये या पंचकृषीत पांगरमलच्या भूमीत तारकेश्वरगडाचा नारळी सप्ताह झाला. गुरुवर्य नारायण महाराजांच्या आशीर्वादाने सप्ताह अतिशय गोड सप्ताह झाला. या सप्ताहामध्ये केशव गोविंदाचे शिंगवे आपला सिंहाचा वाटा होता. कारण सप्ताह सुरू होण्याच्या अगोदरच ही मंडळी सप्ताहासाठी खूप कष्ट करत होते. जेवणाच्या पंक्ती वाढल्या, अनेक प्रकारची व्यवस्था, अनेक प्रकारची कामं तिथं केली. म्हणून शिंगवेने, केशव गोविंदाच्या शिंगवेने माझं मन जिंकलंय. म्हणजे तुम्ही जिंकलात आणि मी हारलोय. पण कधी कधी हारण्यात सुद्धा आनंद असतो, हारून घेण्यात सुद्धा आनंद असतो. खरोखर हे गोविंद केशव गोविंदाचं शिंग जे आहे, दत्ताचं शिंग अतिशय धार्मिक आहे, पारमार्थिक आहे आणि सर्व खानदानी पारमार्थिक आहेत. तर बघा, ही तरुण मंडळी एवढी झटते, एवढं कष्ट करते. काही ठिकाणी जर आपण तरुण मंडळी बघितली तर ते घरच्या आईबापाला, माणसाला कुठेतरी खड्ड्यातून, नाल्यातून उचलून आणावं लागतात घरी. परंतु आपली जी ही तरुण मंडळी आहे ती अतिशय गोड आहे, नादर आहे. आणि मुलं चांगले निघणं हे गावाचं नशीबच असतं. मुलगा चांगला निघणं हे सुद्धा आईबापाचं नशीब आहे. मुलगा चांगला निघाल्यानंतर आईबाप खुश प्रसन्न राहतात. आणि मुलगा जर व्यवस्थित निवडला नाही तर आईबापाचं आयुष्य घडतं, चिंता करतात ते. परंतु हे सर्व लेकरं गावाचे भूमिपुत्र अतिशय गोड आहेत, नादर आहेत, सर्व गावाला सुखी समाधानी ठेवतील. पूज्य गंगाधर महाराजांनी सांगितलं, हा सप्ताह अतिशय जुना आहे. पत्रिकेत त्याचं नाम उल्लेख नाही, पण म्हटले 46 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. कीर्तनासाठी जो आपण अभंग घेतलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सुंदर असा हा अभंग आहे. संत पर प्रकरणातील आहे. माणूस जगत असताना कुठं ना कुठं विश्वास ठेवूनच जगत असतो. माणसाचा विश्वास कुठंतरी असतोच. कोणाचा विश्वास आईवर असेल, कोणाचा वडिलावर असेल, कोणाचा भावावर असेल, कोणाचा विश्वास मित्रावर असेल, कोणाचा विश्वास पत्नीवर असेल. माणसाचा विश्वास डॉक्टरवर असतो. माणूस जर आजारी पडला, आपण आता जगत नाहीत असं त्यांच्या लक्षात आलं तर हे संपूर्ण शरीर डॉक्टरच्या ताब्यात देतो माणूस.
आणि डॉक्टरवर एवढा विश्वास असतो, तुम्ही फाडा तोडा काही करा पण मला वाचवा. डॉक्टरवर पूर्ण विश्वास असतो. नाव्यावर सुद्धा विश्वास असतो. असतो की नाही? नाव्यावर अहो आपण दाढी करताना त्यांच्या ताब्यात हे मुंडकं देतो आणि त्यांच्या हातात धारदार शस्त्र असतं. नुसतं असंच जरी ओढलं तरी काम होईल. धारदार शस्त्र असताना सुद्धा नाव्यावर विश्वास असतो. इतका विश्वास असतो की माणूस कधी कधी झोपी जातो. दाढी करताना झोपी जातो माणूस. विश्वास असल्याशिवाय झोपी जातो का? विश्वास जर नसता तर माणूस सावध सतर्क राहिला असता की याचा हात कुंकड कुंकड जातोय. विश्वास असतो. जेवण घालण्यावर सुद्धा विश्वास. पतीचा पत्नीवर विश्वास असतो आणि दोघांचा एकमेकावर जर विश्वास असला तरच त्या घरामध्ये शांती नांदते. आणि जर दोघांचा विश्वास नसलेल एकमेकावर ते घरा म्हणजे विश्वासाशिवाय प्रपंच सुद्धा चालत नाही. मग प्रपंचाला जर विश्वास लागतो तर परमार्थाला का विश्वास नको? परमार्थामध्ये सुद्धा विश्वास पाहिजे. विश्वासाने माणसाला विश्वास एकदा बसला की मालक नौकराचा पुन्हा नौकर होतो. त्याचं म्हणणं ऐकतो. उगाच कोणाचं ऐकत नाही माणूस. माणसं कधी कधी म्हणतात आमका लय आमक्या तमक्याच्या म्हणण्यावर चालतो. पण त्याचं काय ऐकतो? माणूस कोणाचं ऐकत नाही. ज्या वेळेस अशी खात्री होती, ज्या वेळेस असं खात्री होते, आत्मविश्वास वाटतो की हा जे काम करील ते माझ्या हिताचं करील, अशी ज्या वेळेस खात्री होते त्याच वेळेस माणूस विश्वास ठेवत असतो. या जगामध्ये कोणाचा कोणावर विश्वास आहे, कोणाचा कोणावर विश्वास आहे. पण बऱ्याच ठिकाणी विश्वासाला तडा जातो, विश्वासघात होतो, विश्वासाचा धोका. आपण विश्वास ठेवतो पण माणसं म्हणते अहो मी एवढा त्यांच्यावर विश्वास ठेवला, केसांनी गळा कापला म्हणजे धोका दिला. पण या जगामध्ये संतचे कसे आहेत ते मात्र विश्वासघात होऊ देत नाहीत आणि विश्वासाला धोका देत नाहीत. एक वेळेस देव सुद्धा विश्वासाला धोका देऊ शकतात. देव सुद्धा विश्वास
घात करू शकते आणि केलाय बऱ्याच ठिकाणी. आपल्या सगळ्याला माहिती आहे देवाने कसा विश्वासघात केलाय. एकदा दुर्योधन निर्वस्त्र होऊन आईकडं माता गांधारीकडे निघाला होता नग्न अवस्थेत. का की माता गांधारी तिच्या डोळ्यामध्ये जे तेज होतं, दिव्य दृष्टी होती, ते संपूर्ण तेज दुर्योधनाच्या अंगावर ते तेज पडणार होतं. कारण माता गांधारीने जे पट्टी बांधली होती ना डोळ्याला, ती त्यांना समजलं की आपला होणारा पती धृतराष्ट्र हा जन्मांध आहे. आणि मग गांधारी मातेने विचार केला की आपल्या पतीलाच जर काही दिसत नाही तर आपण सुद्धा काही बघायचं नाही. असं नियम व्रत धारण केलं आणि पट्टी बांधून घेतली डोळ्याला. पट्टी किती दिवस बांधली? 1 महिना 2 महिने? नाही, 100 मुलं होईपर्यंत ती पट्टी होती ना. ती डोळ्याची पट्टी, काय त्या डोळ्यामध्ये तेज, काय शक्ती निर्माण झाली होती. असे कमी बोलणाऱ्याच्या शब्दामध्ये सुद्धा ताकद असते. जो माणूस मौन धरतो त्याच्या वाणीमध्ये सुद्धा सामर्थ्य असतं. मग गांधारी मातेच्या डोळ्यामध्ये किती शक्ती होती, किती तेज होतं. आणि सगळं तेज दुर्योधनाच्या अंगावर पडणार होतं. दुर्योधन वज्रदेही होणार होता, म्हणजे अमर होणार होता. हे देवाच्या लक्षात आलं, कृष्णाच्या, की दुर्योधन हा वज्रदेही होईल. माता गांधारीची दृष्टी त्यांच्यावर दिव्य दृष्टी पडल आणि दुर्योधन हा वज्रदेही होईल. म्हणजे माझ्या भक्ताचा, पांडवाचा हा काळ बनल, काळ. हे देवाच्या लक्षात आलं. दुर्योधन निर्वस्त्र होऊन माता गांधारीकडे चालला. नौजवान, तरणा-बाण, आणि देव रस्त्यात आडवे जाऊन बसले वनमाळेचे रूप घेऊन. रस्त्यात आडवे जाऊन बसले आणि दुर्योधन सर असा आईकडे निघालाय. देवाने बघितलं, विचारलं की अरे दुर्योधना, तू कुठं चाललास? दुर्योधन म्हटला, मी आईकडे चाललोय. देव म्हटले, आईकडे चाललास? आणि नग्न अवस्थेत, अशा अवस्थेत तू चाललास? तुला काही शरम वाटते का नाही? बरं, तू काही लहान लेकरू नाहीस, तरणा-बाण आहेस, नवजवान आहेस, आणि अशा अवस्थेत आईकडे जाणं तुला शोभतंय का? काही लाज वाटते का? काही संकोच? तू का लहान आहेस का? लहान असल्यावर ठीक आहे, पण तू तरणा-बाण आहेस. दुर्योधनाला खरं वाटलं. दुर्योधन म्हटला, देव म्हणतात ते खरं आहे. आपण नवजवान असताना आई समोर असं जाणं बरोबर नाही. पण म्हटलं तर काय करावा? या जंगलात कशाचा कपडा आणि कशाचं वस्त्र आलंय? दुर्योधन म्हटला, आईकडे चाललोय, पण देवा असं जाऊ नये नग्न अवस्थेत, पण माझ्याकडे नेसायला काहीच नाही ना. देव मनात म्हणते, त्याच्यासाठीच तर मी इथं आलोय. लगेच देवाने फुलाची चड्डी करून दिली. ती फुलाची चड्डी निस म्हटले. दुर्योधनाने ती फुलाची चड्डी घातली आणि आईकडं म्हणजे गांधारी मातेकडे गेला आणि म्हटला, माताजी मी आलोय. गांधारी मातेने पट्टी खोलण्याच्या अगोदर विचारलं की बेटा, तू निर्वस्त्र होऊन आलास का? कारण जी चड्डी घातली होती ना, ती काही वस्त्राची नव्हती, तिला वस्त्रही म्हणता येत नव्हतं, फुलाची होती ना.
म्हटले हो माताजी, मी निर्वस्त्र होऊन आलोय. मग माता गांधारीने ती पट्टी खोलली. पट्टी खोलल्याबरोबर डोळ्यातून ज्वाळासारखं तेज बाहेर पडलं आणि जिथं जिथं दुर्योधनाच्या अंगावर ते तेज दृष्टी गेली तो संपूर्ण भाग वज्रदेही झाला. सोनेरी पर्वतासारखं शरीर झालं ते. पण चड्डी नेसल्यामुळं तिथं काय दृष्टी गेली नाही गांधारी मातेची, आणि तेवढा भाग मात्र कच्चा राहिला. आणि मग गांधारी माता म्हटल्या की अरे बेटा, तुला कोणीतरी फसवलं, तुला कोणीतरी फसवलं. तू चड्डी नेसून आलास, तुला सांगितलं होतं ना निर्वस्त्र होऊन ये म्हणून. कर्दुरा सुद्धा अंगावर ठेवू नको. तुला कोणीतरी फसवलं, तुझा विश्वासघात केला. आणि याचा परिणाम जेव्हा भीमदादाचं आणि दुर्योधनाचं गदायुद्ध, महाभारताचे शेवटी गदायुद्ध झालं. भीम गदा मारत होता, दुर्योधनाच्या अंगावर गदा पडत होती. खन अशी गदा वाजायची, आवाज यायचा, गदा उलटी फिरायची. दुर्योधनाला काहीच होत नव्हतं. दुर्योधन उलट हसायचा. गदा लागत नव्हती, कारण वज्रदेही होता तो. गदा मारून मारून भीम दादा एकदम थकले, बाहू गळाल्या, हातातली गदा निष्ठून पडणार आता, अशी अवस्था झाली. आणि मग देवाने खुणवलं की गदा म्हटले मांडीत हाण, मांडीवर बसव गदा. आणि मग भीमदादाने ती गदा मांडीवर आणली. मग दुर्योधन खाली पडला, जमिनीवर कोसळला, मेला. दुर्योधन मेला. कोणामुळे मेला? देवामुळे मेला. देवावर विश्वास ठेवला म्हणून तू मेला. आणि देवावर जर विश्वास ठेवला नसता त्याने, आणि तसाच नग्न अवस्थेत गेला असता आईकडं, तर दुर्योधन मेला नसता. देवावर विश्वास ठेवला दुर्योधनाने, देवाचं ऐकून चड्डी नेसला, आणि म्हणून तेवढा भाग कच्चा राहिला. म्हणजे देवाने सुद्धा राजकारण केलं का नाही? गदायुद्ध म्हणजे देवाने सुद्धा विश्वासघात केला. देव सुद्धा कदाचित विश्वासघात करू शकतात, परंतु या त्रैलोक्यात जगामध्ये फक्त संतच असे आहेत की ते दुश्मनाचा सुद्धा, शत्रूचा सुद्धा विश्वासघात करू शकत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा जो विश्वास आहे ना तो कोणावरच नाही, फक्त संतावर आणि संतांच्या चरणावर माझा विश्वास आहे. संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्या, सर्व भावेदास झालो त्या, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, सर्व भावेदास झालो त्याचा, सर्व भावेदास झालो त्याचा, तेची माझे हित करीती
पूज्य महाराजांचा. असं वाटतंय की असा कंठ आपल्याला असावा. किती मधुर कंठ आहे. तुमचे कंठ आहेत आणि आमचे नरडे आहेत. नरडे. आवाजच नाही ना आम्हाला. आवाज नाही, ताल नाही, स्वर नाही, काहीच नाही. पण असा आवाज नुसत्या प्रॅक्टिसने होत नाही बरं का. याला संत कृपा असावी लागते. संत कृपेनेच हे सर्व अवगत होत असतं. संत कृपेने अवगत होतं ना, पण त्याच्यासाठी सुद्धा विश्वास पाहिजे. गावबांनी रामायण सांगितलं, केलं रामायण गावबाने. पण कशामुळं? नाथ महाराजांची कृपा झाली म्हणून रामायण केलं. सुंदर असे वादक आहेत, मृदंग सम्राट, ताल महर्षी, आदरणीय पूज्य चैतन्य महाराज, नवल महाराज. ते काटकुळे पण पखवाजावर थप पडले की घामच येतोय पखवाजाला. काटकुळे माणसाचा हात नाही लागत असतो बर का. ताकद असती. पहिली चाल बी अतिशय गोड सुंदर झाली चाल. असं वाटत होतं की हे चाल होतच राहावा. आमचं काय हे बोलणं हे त्याच्यामध्ये विक्षेप आहे. उलट हे गाण्यात, भजन करण्यात, यांचं कीर्तन आहे. खरं कीर्तन हेच आहे. भगवंताचं गुणगान गाणं हेच खरं कीर्तन आहे. व विनोद करणं, कोपर खेळ्या मारणं हे काय कीर्तन नसतं. कोपर खेळात कीर्तनात नसावतच, पण कधी मध्ये असले म्हणजे जरा जागे राहतात माणसं. आहे का नाही? श्रोत्याच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्रविष्ट झाली पाहिजे, अशी वक्त्याची वाणी असावा. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सांगितलं पाहिजे कीर्तनामध्ये. जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. महाराजांनी अतिशय समर्पक प्रमाण दिलं बघा. जेणेकरून मूर्ती ठसावी श्रीहरीची अंतःकरणामध्ये. ही कीर्तनाची मर्यादा आहे. महाराजांचं अतिशय सुंदर गातात आणि हा कार्यक्रम भी अतिशय सुंदर आहे. गोड कार्यक्रम आहे. या सर्व तरुणांचं आणि गावकऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही गोविंदाचे, केशवाचे, दत्ताचे कृपा पात्र आहात. आशीर्वाद आहे तुम्हाला. सर्व टाळकरी ते स्वररत्न आदरणीय पूज्य याच्यातले सगळं बरोबर आहे ना. पांडुरंग महाराज जाधव, पूज्य स्वररत्न संगीत अलंकार सागर महाराज राऊत, पूज्य सुरेश महाराज, पूज्य बबन महाराज आणि समस्त केशव गोविंद भजनी मंडळ आणि व्यासपीठ चालक आपले पूज्य किसन महाराज पाठक
खूप पारायण केलेली आहेत त्यांनी. ज्ञानेश्वरी त्यांच्या जवळ कंठस्थ आहे. सचिन महाराज शिर्के, श्रीराम महाराज गाडेकर आणि समस्त केशव गोविंद भजनी मंडळ, शिंगवे केशव, शिंगवे दत्ताचे, गुरुदत्त पायी दिंडी सोहळा, अन्नदानाचं नियोजन सगळं श्री स्वयंभू गुरुदत्त अन्नदान नियोजन मंडळ, त्रिमूर्ती तरुण मंडळ, राजे युवा ग्रुप, श्रीराम तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ, औदुंबर तरुण मंडळ, राजे छत्रपती ग्रुप, बाबा राजे तरुण मंडळ, महाकाल ग्रुप, समस्त ग्रामस्थ व सर्व तरुण मंडळ शिंगवे केशव दत्ताचे हे. आणि या पत्रिकेत एक गोष्ट फार महत्वाची आहे बरं का. आपला जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर जिल्हा आहे. अहिल्यानगर, कारण हा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्मभूमी आहे ना, म्हणून त्यांच्या नावाने त्यांचं नाव या जिल्ह्याला पडलंय. कशामुळं? उगच नाही, त्यांनी जेवढं प्रेम आपलं स्वतःच्या कुटुंबावर असतं, जेवढं प्रेम कुटुंबावर म्हणण्यापेक्षा जेवढं प्रेम आपल्या स्वतःच्या शरीरावर असतं तेवढंच प्रेम गावावर पाहिजे. गाव समृद्ध होतं. आणि तेवढंच प्रेम जिल्ह्यावर पाहिजे. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय जगामध्ये त्यांचा गौरव आहे असे आदरणीय पूज्य नरेंद्र मोदीजी यांचं कुटुंब म्हणजे देश हेच त्यांचं कुटुंब आहे. देश हेच त्यांचं कुटुंब आहे. त्यांना स्वतःच्या मुलासाठी वेगळं काही करून ठेवायचं नाही किंवा वेगळं काही करून ठेवायचंच नाही. त्यांना जे करायचंय ते तुमच्यासाठी करायचंय, आमच्यासाठी करायचंय, आपल्यासाठी करायचंय, सगळ्यासाठी करायचंय त्यांना. म्हणजे वेगळं काही नाही त्यांनी. अहो, जी गोष्ट 500 वर्ष कोणालाच करता आली नाही, किती लढा झाला, 500 वर्ष ती कोणालाच करता आली नाही, करू शकलं नाही कोणी, ती गोष्ट रामललाची प्राणप्रतिष्ठा मोदी साहेबांनी केली. ती जो देवाचं काम करतो तो आपला, तो मुसलमान का असा ना, मग तो मुस्लिम जरी असला आणि देवाचं काम करीत असला की मग आपला, देवाच्या पार्टीचा, तो भगवंताच्या पार्टीचा. मोदी दिसायला माणूस आहे पण तो माणूस नाही, ते युगपुरुष आहेत. या भारतामध्ये अनेक राजे होऊन गेले, रजवाडे झाले, राणा प्रताप सिंग, झाशीची राणी, असे अनेक राजे होऊन गेले. पण रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामललाच्या दरबारात फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचं नाव निघालं. बाकीचं कोणाचंच नाव नाही, छत्रपती शिवरायांचं नाव निघालं. का? तर छत्रपती शिवरायांनी सुद्धा जे काही केलं ते समाजासाठी केलं. आणि जो दुसऱ्यासाठी करतो ना तो मरत नाही, तो अमर होतो. आणि जो फक्त स्वतःसाठी जगतो, किती काही प्रॉपर्टी गोळा करून ठेवतो, तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. बघा, छत्रपती धर्मवीर संभाजीराजे, त्यांना किती छळलं, औरंगजेबाने किती त्रास दिला, किती दिवस उपाशी ठेवलं, किती दिवस बिन पाण्याचं ठेवलं, कंठ कोरडा पडला. तहान लागल्यावर माणसाला किती दुःख होतं. भयंकर असं दुःख होतं. परंतु त्यांचे डोळे काढले, हिंदू धर्म सोडला नाही. अंगावरचं कातडं काढलं, हिंदू धर्म सोडला नाही.
आणि मग शेवटी देह ठेवताना औरंगजेब हसत होता. संभाजीराजे रडत नव्हते. अहो आपल्याला ठेस लागली तरी रडतो आपण, पण संभाजीराजे सुद्धा आनंदाने हसत होते. संभाजीराजे म्हटले आज मला खरा आनंद झालाय. आणि संभाजीराजे म्हटले औरंगजेबाला म्हटले मी मरणारा खरा आज अमर झालोय म्हटले, आणि मारणारा खरा मेलाय म्हटले. मारणारा मेलाय, मरणारा खरा अमर झालाय म्हटले. छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. आता काय केलंय शिवरायांचं चरित्र काही घुसाडून त्यात काही घुसाडून खरं चरित्रच ठेवलं नाही. शिवरायांचं चरित्र जे आपण चौथीला असायचो त्यावेळेस जे इतिहास होता, जो इतिहास होता त्यावेळेसचा, तो इतिहास वाचल्यानंतर अंगावर असे शहारे यायचे, काटे फुटायचे. असं चरित्र आहे छत्रपती शिवरायांचं. सांगायचं तात्पर्य रामाच्या दरबारात छत्रपती शिवरायांचं नाव आहे. रामाच्या दरबारात त्यांच्या नावाची नोंद आहे. आणि रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आनंद हा राम भक्ताला तर झालाय, पण जेवढा आनंद राम भक्ताला झालाय तेवढाच आनंद काही मुसलमानाला सुद्धा झालाय. मुसलमानाला सुद्धा आनंद झालाय, कारण तिथं प्राणप्रतिष्ठा करायला मुसलमान बी होते ना, मुस्लिम होते. आणि हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय तिथं, कारण तिथं होतो ना मी प्राणप्रतिष्ठेला मी होतो तिथं. बरं मी तिथे गेलो म्हणजे तुम्ही मला पाठवलं म्हणून मी गेलो. ही जी निमंत्रण पत्रिका आली आपल्याला, ही माझी एकट्याची नसून आपल्या सर्व भक्त परिवाराची ही निमंत्रण पत्रिका होती. म्हणून तुम्ही मला पाठवलं म्हणून मी गेलो. विश्वास पाहिजे, आपल्या कामावर विश्वास पाहिजे. ज्याच्यावर विश्वास आहे ते माणसाला जीवनात सिद्धीच घेऊन जातं. बघा, विद्यार्थ्याचा आपल्या अभ्यासावर विश्वास पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस करताना तुमच्या बोलावर, तुमच्या पखवाजावर आपण किती मात्रात, किती पट, किती चौपट हे करतो याचा विश्वास पाहिजे, है का नाही? आणि मग तुम्हाला भीती वाटत नाही. काही मुलांना रिझल्ट निकाल अगोदरच समजलेला असतो. परीक्षा पेपर दिला की निकाल त्यांच्या हातात असतो. काही विद्यार्थ्याच्या दोघांच्या हातात निकाल असतो बरं का. पेपर दिल्याबरोबर दोघांच्या हातात निकाल येतो. ज्याने खूप अभ्यास केलाय, डोळ्यात वात घालून रात्रंदिवस वर्षभर अभ्यास केलाय, त्याला पेपर दिला की लगेच समजतं की मला किती मार्क पडणार आहेत. रिझल्ट त्याच्या हातात असतो. आणि ज्याने कधीच पुस्तक उघडलं नाही त्याला सुद्धा समजतं की आपलं काय खरं नाही. त्यांना सुद्धा आधीच माहिती झालेलं असतं. म्हणून आपला विश्वास आपल्या कामावर पाहिजे. असे आपल्या वाट्याला आलेलं काम, आपल्याला सांगितलेलं काम जोपर्यंत आपल्याकडून होत नाही तोपर्यंत माणसाला चैन लागू नये. जोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं काम आपल्याकडून होत नाही, ते काम होईपर्यंत माणसाला चैन लागू नये. विश्वास पाहिजे, संतांवर विश्वास पाहिजे. असे संतांनी आशीर्वाद दिला तर कल्याणच आहे, पण संतांनी शाप जरी दिला ना तरी कल्याणी, तरी आशीर्वाद आहे. गुरुवर्य नारायण महाराज आशीर्वाद द्यायचे, खूप आनंद. आणि गुरुवर्य नारायण महाराज शिवी सुद्धा द्यायचे. शिवी तर आता तो सगळी माहितीच आहे. निवडक शिव्या असायच्या बाबांच्या, एकदम एकदम स्पष्ट. आता तसं शिव्या द्यायला महिंदा गाव आहे ना,
ते प्रसिद्ध आहे. हळोपाळी त्याचा हमाय द्यायचा कोणी हात धरू शकत नाही शिवे द्यायला. एकदम तरबेज आहेत ते माणसं शिवे द्यायला. पण अशा महिन्याच्या माणसाला सुद्धा एक शिवी दिवस तर बाबा 10 शिवे देऊन मोकळे व्हायचे. पण बाबाच्या शिवीत सुद्धा आशीर्वाद. बाबा शिवे द्यायचे तेव्हा आपण घेत नव्हती माणसं. आता असं वाटतंय बाबाने शिवे द्यावात आपल्याला, वाटतंय का नाही? पण आता मात्र शिवी देणार नाहीत. आता शिवी देणार नाहीत. ऋषीच्या आश्रमामध्ये नळ नीळ होते लहानपणी, आणि त्या नळ निळाने खेळण्यासाठी ऋषीच्या पूजेतला शालिग्राम घेऊन गेले. गोल गोटा असतो असा शालिग्राम, तो शालिग्राम खेळण्यासाठी घेऊन गेले नळनीळ. आणि खेळता खेळता तो शालिग्राम त्यांनी पाण्यात टाकला. मोकळे माघारी आले. आणि दुसऱ्या दिवशी ऋषी महाराज पूजा करायला बसले. पूजा करायला तर शालिग्राम त्यांना सापडेना. शालिग्राम कुठे, शालिग्राम कुठे पूजा करायला? शालिग्राम नाही. खूप जीव तळतळला, त्यांना संताप झाला. आणि तेवढ्यात नळ नीळ आले आणि म्हटले, तो गोल गोटा का? दिला म्हटले आम्ही फेकून, पाण्यात फेकून दिला. असा जीव तगमग झाली त्यांची. ऋषी महाराजांची खूप तळतळ वाटली. आणि ऋषी महाराजांना इतका राग आला, इतका राग आला, त्या रागाच्या भरात नळ नीळाला त्यांनी शाप दिला. जा म्हटले, तुमच्या हातून पाण्यात कधी दगड बुडणार नाही, पाण्यात दगड बुडणारच नाही, असा शाप दिला. आणि तो शाप पुढे रामाला सेतू बांधण्यासाठी वरदान ठरला. माहिती होतं की नळ नीळाचा हात दगडाला लागल्यानंतर दगड बुडत नाही, असा शाप आहे ऋषी महाराजांचा. आणि म्हणून सेतू बांधताना मोठाले दगड आणायचे आणि नळ नीळाचा हात लावून घ्यायचा आणि द्यायचे पाण्यात टाकून. होता शाप, पण वरदान ठरलं. म्हणजे संतांच्या चरित्रावर, संतांच्या बोलण्यावर विश्वास पाहिजे. त्यांनी आशीर्वाद दिला तर आशीर्वाद कल्याणच आहे, पण त्यांनी शाप जरी दिला तरी कल्याण आहे. गोड बोलले तर कल्याणच आहे, पण त्यांनी शिवी जरी दिली तरी कल्याण आहे. अहो शांतीब्रह्म नाथ महाराजांनी शिवी दिली. काय माय गेली होती भूतापासी, हरिण ये मुखासी अरे मुढा. काय मूर्ख आहेस म्हटले, तुझ्या मुखात हरी काय येत नाही, हरी शब्द काय येत नाही. आणि नाथ महाराजांनी मग शिवी दिली. काय शिवी दिली? शिवी दिली ती तुम्हाला माहितीच आहे. काय माय गेली होती भूतापासी, अशी शिवी. पण त्या शिवीत सुद्धा द्वेष नाही. त्या शिवीत द्वेष नाही, त्या शिवीत सुद्धा तळमळ आहे. तळमळ आहे याच कल्याण. आई सुद्धा लेकराला शिवी देते. आई म्हणती, डोल्या मुडद्या तुझी झोळी निघाली, म्हणते ना आई. त्या माता माऊल्या म्हणतात ना कधी कधी राग आल्या मुलाला, तुझी झोळी निघाली, तुझं मढ गेलं. पण अशी शिवी देताना खरंच त्यांच्या मनात असतं की याचं मढ जावं म्हणून? असतं का मनात याची झोळी निघावं म्हणून? त्यांच्या मनात हे नसतं. म्हणून आईची शिवी कधीही लागत नसते. आईची शिवी कधी लागत नसते. तसं संतांचा शाप सुद्धा कधी लागत नसतो. संतांचा शाप लागत नाही. संतांनी जरी शाप दिला तरी ते आणखीनच माणसाचं चांगलं होतं. म्हणून महाराज म्हणतात, माझा जो विश्वास आहे ना तो संतांच्या पायी आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावाने सर्वांगाने मी त्यांचा दास झालो. तसं दास होणं ही सोपी गोष्ट नाही बरं का. माणसाला आमदार होता येईल, मंत्री होता येईल, काही होता येईल, पण दास होणं फार अवघड आहे.
दास होण्यासाठी स्वतःचा मोठेपणा समर्पित करावा लागतो. दास होण्यासाठी स्वतःचं अस्तित्व समर्पित करावं लागतं, तेव्हाच दास होता येतं. स्वतःचं अस्तित्व मोठेपणा बाजूला ठेवून राखून मग दास होता येत नाही. अहो एकांतात तर कोणी चपला वागीन, एकांतात कोणी आसन घेऊन पळन, पण खरं समाजात आसन घेऊन चपला घेऊन पळणं अवघड आहे का नाही? आणि त्यातली त्यात आपला शिष्य समुदाय असावा आणि तिथं चप्पल उचलायची पाळी यावा मग गुरु महाराजांची, आणि मग तो खरा दास आहे. एकांतात तर कोणी चपला वाईन हातपाय दाबीन, पण हे आपल्या शिष्यवर्गाच्या समोर हे करता आलं पाहिजे. आणि हे शिष्यवर्गासमोर केल्यानंतर शिष्यवर्गाला वेगळा काही बोध करावा लागत नाही. त्यांना सुद्धा न सांगता बोध होतो की आपले गुरु महाराज त्यांच्या गुरु महाराजांची कशी सेवा करतात, आपण सुद्धा तशी आपल्या गुरु महाराजांची सेवा केली पाहिजे. म्हणजे एवढा मोठा बोध, एवढं मोठं ज्ञान त्यांना होतं. म्हणून सहज जरी संतांनी एखादा शब्द, एखादा वाक्य बोलले, संत बोलले, त्याच्यातून सुद्धा मोठा बोध असतो, विचार असतो. म्हणून महाराज म्हणतात, माझा जो विश्वास आहे ना तो संतांच्या चरणी आहे आणि मी त्यांचा दास झालेलो आहे, सर्वांगाने दास झालो आहे. फक्त संतच माझं हित करू शकतात. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेची माझे हित करीती सकळ, 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 तेची माझे हित करीती सकळ. जन हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. विठोबार कुमारी हर गोपाळ 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 कुमारी, गोपाळ कुमार, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमार, गोपाळ कुमार, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, डॉक्टरचा मुलगा जर डॉक्टर झाला तर डॉक्टरला आनंद होतो. डॉक्टरचा मुलगा शक्यतो डॉक्टरच होतात, पुढाऱ्याचा मुलगा पुढारीच होतो. आणि महाराजांचा मुलगा जर महाराज झाला तर महाराजांनाही आनंद होतो, है की नाही? चैतन्य महाराज, चैतन्य महाराज होतो ना, आनंद होतो. महाराजांचा मुलगा जर महाराज झाला तर महाराजांना आनंद होतो.
पण असं आहे, महाराजांचा चिरंजीव पुढं महाराजच होईल असं काही सांगता येत नाही. ते महाराज भाग्यवान असतात की ज्यांची मुलं पुढं महाराज होतात. ते महाराज भाग्यवान असतात. हा, म्हणून आपली परंपरा चालली पाहिजे ना. नाहीतर झाले डॉक्टर, शिकले डॉक्टर, खूप अभ्यास केला आणि वाळूचा धंदा करायला लागले. त्याचा काय उपयोग आहे? त्याचा उपयोग नाही. जे आपण शिकलोत ना त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालला पाहिजे, त्याच्यावर आपलं जीवन चाललं पाहिजे. हे एक प्रपंचातलं सुख आहे बघा. संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी, केशव गोविंदाच्या चरणी समर्पित आहे. पूज्य सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित आहे. आणि आम्ही 6 वाजता निघालो होतो बरं का. विहिरीमध्ये रिंग टाकायचं काम चालू आहे आणि तिथं आम्ही सिमेंट वगैरे देत होतो. पण देता देता म्हटले 6 वाजलेत, आपल्याला गेलं पाहिजे, म्हणून घाई घाईने निघालो. आणि आपला ड्रायव्हर एक्सपर्ट आहे, हुशार आहे ड्रायव्हर, ते वेळेवर घेऊन आले. उलट आम्ही मध्यंतरी मध्ये पूज्य राम भक्त आपले सुखदेव महाराजांच्या आश्रमात थोडं थांबलोत. तिथं दर्शन वगैरे झालं, मग आलो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आणि याच ठिकाणी थांबायचंय. विठ्ठल जय